रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा जो फ्लॅट आहे हा आपला फ्लॅट खरं तर ढोकळी कोलशेत रोडवरतीच कल्पतरू पार्क सिटी नावाचं एक मोठं टाउनशिप आहे आणि त्या टाउनशिपमध्ये कल्पतरू इमेन्सा नावाचं हे रेडी असणारं प्रोडक्ट आहे, जे साधारणतः 9 वर्ष जुनं झालं होतं. 9 वर्षानंतर आत्ता ही जी परिस्थिती आहे, ही बिल्डिंग तयार झालेली आहे. अनयूज अनटच असणारा 3 BHKचा फ्लॅट असेल. समोर जर बघितलं तर कल्पतरूचीच दुसरी असणारी दुसरं जे क्लस्टर आहे त्याची बिल्डिंग दिसते. आणि थोडं क्रॉस जर बघितलं तो जो नमो सेंट्रल पार्क किंवा सेंट्रल पार्क जो ठाण्यामध्ये बनलेला आहे त्याचा व्ह्यू मात्र तुम्हाला क्रॉसमध्ये दिसतो आहे. तसं जर तुम्ही बघितलं तर हा जो फ्लॅट आहे हा 3 BHKचा फ्लॅट आहे. हायर फ्लोअरला म्हणण्यापेक्षा मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे, कारण ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट हा मिडल फ्लोअरला असणारा हा फ्लॅट आहे. फ्लॅट तसा बघितलं तर अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. 9 वर्षापूर्वी बुक केलेला होता, त्याच्यामुळे तो अनयूज अनटच आणि आत्ता त्यांनी पोझिशन घेतल्यानंतर इमिडिएटली विकायचा त्यांचं ठरलेलं आहे. अजून इथे मेंटेनन्सचा जर विचार केला तर अजून डेव्हलपर्सचं मेंटेन करतो आहे. सोसायटी काही झालेली नाही आहे. बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना पूर्वेला फ्लॅट असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही बाहेर आलात तर समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला पण तुम्हाला 2 फ्लॅट असणार आहेत आणि ह्या साईडला जर तुम्ही गेला तर इथं लिफ्टचं 4चं लिफ्टचं प्रावधान आहे, पण लॉबी मात्र तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि प्रशस्त नक्की आहे. कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं खरं कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे चांगलंच आहे आणि त्याच पद्धतीने यांनी बनवलेला आहे. आणि हा 991 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. तुम्हाला हॉल जर तुम्ही बघितलं तर प्रशस्त मात्र हॉल नक्की असणार आहे. त्या पद्धतीने जर बघितलं तर इथून असं इथपर्यंत जरी आपण विचार केला तर हे मात्र प्रशस्त आणि चांगलं मोठं नक्की आहे. पाण्याचा आता हे नवीनच प्रोडक्ट बनवलेलं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा वगैरे आत्ता जे घरं रेंटवरती वगैरे दिलेले आहेत त्यांच्याकडनं काय आपल्याला असं रिवट नाही की इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर त्याच अनुषंगानं मी हे सांगतो आहे की पाण्याचा सध्या तरी इथं काय प्रॉब्लेम आहे असं मला कोणी बोललेलं नाही आहे. पण नवीनच जागा असल्यामुळे प्यायचं पाणी सध्या खूप जास्त लोक राहायला आले नाहीत, त्याच्यामुळे बाकी जे बिस्लरीचे त्या जार आहेत ते काही नवीन असल्यामुळे ते जारचं त्यांनी सवय लागून घेण्यासाठी जारच्या बाटली आणून पाणी प्यायचं काम सध्या चालू आहे. पण TMCचं पाणी पण आहे, अधिक बोरिंग वॉटर पण आहे, पण ते आता सध्या नवीन लोक ते पाणी वापरायला चालू केलं. त्यांना रोळेपर्यंत मला असं वाटतं थोडासा वेळ जाणार आहे. इकडे जर आपण आलो तर तुम्हाला किचन आहे आणि किचन जर तुम्ही बघितलं तर 2 साईडला हे कडाप्पा लागलेलं किचन आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी मात्र खिडकी नक्की दिली गेलेली आहे. आणि जर तुम्ही किचनच्या जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे डायनिंगचं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जागा ऑलरेडी आहे. हॉल विथ तसं जर बघितलं तर मोठा आणि चांगला आहे. आणि इकडनं जर बघितलं तर तुम्हाला सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे, कारण की हे जर बघितलं इकडं तर हे ईस्टला असल्याकारणानं तुम्हाला सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामधनं नक्की दिसणार आहे. आणि जर तुम्ही इकडनं बघितलं तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं गार्डन मात्र इथं आहे. जर तुम्ही ह्या जर ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जर ह्या प्रोजेक्टमध्ये चांगला आणि एकच चांगला एक पर्याय आहे, पर्याय म्हणण्यापेक्षा एक सुविधा दिली गेलेली आणि ती सुविधा अशी आहे की ती इथे 20 एकरचं जवळजवळ महानगरपालिकेनं चांगल्या मस्त आणि चांगल्या पद्धतीचं मोठं एक झाडं बिडं सगळं लेक बिक सगळं असं सगळं सुंदर पद्धतीचं आर्टिफिशियल गार्डन चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे आणि ते आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप पण झालेलं आहे. नंतर जर इथे आलो आपण इथं कॉमन वॉशरूमचं एक सोय करून ठेवलेलं आहे. कॉमन वॉशरूम बनवले गेलेलं आहे. वॉशरूम बाथरूम तुम्ही जे समजणार आहात ते. आणि नंतर जर आपण ह्या साईडला परत रिटर्न आलो तर याच्यानंतर इकडे परत तुम्हाला एक मोठं बेडरूम आहे. याची पण साईज वगैरे जर बघितली तर मात्र ही पण साईज चांगली प्रशस्त मोठी आणि सुंदर असणार आहे. सकाळचं ऊन तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण चांगलं मिळणार आहे, कारण इकडनं सूर्य उगवणार आहे, तर सूर्य तुम्हाला इथे मात्र तुमच्या ह्या बेडरूमला पण व्यवस्थित सगळं कवर होणार आहे. आणि नंतर आपण जर समजा ह्या फ्लॅटच्या बाहेर आलो तर इथे तुम्ही बघू शकता की इथे जर आपण आलो तर इथे मात्र एक वॉशिंग मशीनसाठी सुंदर आणि चांगली जागा मात्र तुम्हाला परत इथे पण दिले गेलेले. इथे तुमचं चांगल्या पद्धतीची वॉशिंग मशीन राहू शकते. इथे जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिकल डक म्हणा किंवा इथं तुम्ही कपाट म्हणा असं काहीतरी तुम्हाला जर डेकोरेटिव्ह करायचं म्हणलं तरी तुम्ही इथे नक्की करू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे येतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथं एक मास्टर बेडरूम मिळणार आहे. ह्याची पण साईज जरी बघितली तर याची पण साईज चांगल्या पद्धतीची आहे, मोठी आहे. आणि ह्याच्यात पण जर बघितलं तर सकाळचं ऊन याच्यातनं पण तुम्हाला मिळणार आहे. पण समोर बिल्डिंग असणार आहे, हे तुमच्या घरामधनं समोरची बिल्डिंग पण तुम्हाला नक्की दिसणार आहे. नंतर इथे जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला एक
वॉशरूम बाथरूम टॉयलेट हे पण मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मात्र तुम्हाला इथे पण मिळतं. तर ह्या पद्धतीचे असे तुमचे आपण आता 2 बेडरूम्स बघितले आणि त्याच्यात एक कॉमन होता, एक मास्टर आहे आणि आता शेवटचा जो आहे एक हा मास्टर बेडरूम आहे. याच्यात एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट जे आहे ते मस्त आणि चांगलं मात्र तुम्हाला इथे पण एक मिळून जातं. आणि त्याच्यानंतर मग तुमचं परत इकडे ह्या साईडला जर आलो हे बेडरूम चालू होतं. ह्या बेडरूममध्ये तुम्ही जर इथे आलात तर इथे पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं आणि मोठं एक कपाट बनवण्यासाठी जागा इथे दिली गेलेली आहे. आणि नंतर इथे आल्यानंतर परत हे तुमचा हा बेडरूम चांगला आणि मोठा, तुमचे बेड वगैरे सगळं एका साईडला पद्धतशीरपणे चांगलं लागू शकतं. आणि इथे आलात तर परत हे सकाळचं ऊन सांगितलं त्याप्रमाणे इकडनं पण सकाळच्या उन्हाचं आपल्याला इकडे मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं तर 3 BHKचा फ्लॅट आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6-6.5 किलोमीटर अंतरावरती हे कल्पतरू पार्क सिटीचं कॉम्प्लेक्स बनवलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या फ्लॅटची कॉस्ट संदर्भात किंवा OC वगैरे सगळं आलेलं आहे, कोणत्याही बँकांकडनं आपण लोन घेण्याचा जरी विचार केला तर मात्र बँकेचं लोन पण आपल्याला इकडे नक्की मिळणार आहे. आणि ह्याची जी किंमत आहे हे मालकांनी आत्ता 2,25,00,000 रुपये ह्याची किंमत ठेवलेली आहे. 2,25,000मधनं त्यांचं थोडंफार कमी करायची मानसिकता आहे. आता बिल्डरची ट्रान्सफर मात्र इथं असणार आहे. 2,25,000च्या व्यतिरिक्त बिल्डरची ट्रान्सफर हाफ होणार आहे. तर अशा पद्धतीचं ही किंमत याची असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल किंवा काय असेल तर आम्हाला नक्की सांगा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. जर मी कोणालाच कधीच जबरदस्तीने केलेली नाही की बाबा तुम्ही या आणि तुम्ही घ्या. तुम्ही पहिल्यांदा ऑफिसला आलात, बसलात, समजते बाबा की हा हे घेतलं पाहिजे तरच घ्या. माझं असं नाही की तुम्ही या मग घ्यायचं मग असं काय, ते मी काय तुम्हाला म्हणत नाही. दाखवणं हे माझं काम आहे आणि मी ते माझे प्रयत्न मात्र ते काय चाललं आहे, कुठं काय आहे ते दाखवण्याचं काम आहे. ते मी दाखवण्याचं नक्की काम तुमच्यासमोर करतो आहे आणि ते ठेवतो आहे. त्याच्यातनं काय चुका माझ्या 4-5% चुका माझ्या होतही असतील तर त्या चुकांना तुम्ही तुमच्या पदरात घ्या. आणि तुर्तास मी थांबतो. रामकृष्ण हरी.